आज पाहणार आहोत अंडा घोटाळा रेसिपी. एकदम स्ट्रीट स्टाईल रेसिपी आहे आणि चवीलाही एकदम उत्तम. हा नाहीये की आपला अंड्याची भुर्जी आहे किंवा अंड्याची पातळ भाजी आहे किंवा अंड्याची सुकी भाजी आहे. तर ही रेसिपी एकदम सिंपल आहे आणि चवीला खूप उत्तम लागते. तर हा आहे अंड्याचा घोटाळा. एकदम सिंपल रेसिपी. चला पाहूयात. नमस्कार YouTube फॅमिली, स्वागत आहे तुमचं प्रतीक्षाच किचनमध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत छान अशी अंडा घोटाळा रेसिपी. कोणत्याही पूर्वतयारी न करता ही अंडा घोटाळ्याची रेसिपी घरी बनवता येईल. एकदम स्ट्रीट स्टाईल, तुम्ही जशी बाहेर गाड्यावरती खातात त्या स्टाईलची ही रेसिपी आहे आणि तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल याची खात्री मला आहे. तर काय करायचंय, एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचंय. त्यामध्ये 2 लिंबाच्या फोडी टाकायच्या आणि तुम्हाला जेवढी अंडी हवी आहे तेवढी अंडी उकळायला टाकायची आहे. तर मी इथे 4 माणसांसाठी मी इथे 6 अंडी उकळायला टाकलेली आहेत. आता एक साइडला आपली अंडी उकडत आहेत, तोपर्यंत आपण पाहूयात की अंडा घोटाळ्यासाठी लागणारा मसाला कसा बनवायचा. तर मसाला बनवण्यासाठी इथे मी बारीक चिरलेले 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता छान असे बारीक मी कांदे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तर मी ते 2 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे कढईमध्ये टाकून. आणि आपल्याला हा कांदा आहे जो आपण चिरून घेतलेला आहे तो आपल्याला छान असा लालसर तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहताय मी इथे कांदा तेलामध्ये टाकून घेतलेला आहे आणि छान असा कमी गॅसवरती मी हा कांदा लालसर परतून घेणार आहे. तर जेव्हा आपण कांदा परततो तेव्हा आपला गॅस कमी असला पाहिजे, जेणेकरून आपला जो कांदा आहे तो करपणार नाही. तर कांदा परतत परतत आपल्याला दुसऱ्या वाटणाची तयारी करायची आहे, कारण आपल्याला थोडीशी आलं लसूण आणि बाकीच्या गोष्टींची पेस्ट लागणार आहे. तर तीही आपण करून घेऊयात. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लसूण कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपल्याला लागणार आहे आल्याचे काप. तर इथे मी 4 ते 5 छान असे बारीक चिरलेले आल्याचे काप घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे खडे मसाले. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते खडे मसाले तुम्ही इथे घ्यायचे आहेत. इथे मी दालचिनी, लवंग, मिरं असे थोडेफार आपले खडे मसाले घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत 2 हिरव्या मिरच्या आणि इथे मी घेतलेली आहे कोथिंबीर. तर हिरव्या मिरच्या 2च घेतलेल्या आहेत, कारण आपण यामध्ये तिखटही टाकणार आहोत. हे सगळे जिन्नस आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता छान आपला सगळे खडे मसालेही छान बारीक झालेले आहेत. आता आपण हे एका वाटीमध्ये काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने छान बारीक आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे. आता साईडला आपला कांदाही छान परतत आलेला आहे, तेही पाहूयात. चला. तर तुम्ही बघू शकता आपला कांदा छान असा आता लालसर परतायला लागलेला आहे. तर 2 मिनिटात हे वाटण होतं. अशा पद्धतीने तुम्ही कांदा परतता परतता हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता आपला कांदाही छान लालसर परतला गेला आहे. तर आपण यामध्ये हे वाटण टाकून घ्यायचं आहे आणि हे जे आपण वाटण केलेलं आहे तेही छान असं परतून घ्यायचं. तर वाटण परतलं गेलंय का नाही हे कसं कळणार? जेव्हा तुमच्या ज्या मसाल्याचा वास सुटतो तेव्हा समजून जायचं की आपलं जे वाटण टाकलं आहे ते छान परतलं गेलं आहे. आता आपलं वाटण छान परतून झालेलं आहे. आता आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा इतकी हळद, 2 चमचे इतके लाल तिखट. तर तिखट तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मी इथे 2 चमचे इतके तिखट टाकलेलं आहे, कारण आपण खडे मसाले सुद्धा यूज केलेले आहेत. त्यानंतर आपल्याला यामध्ये जिरं आणि मोहरीची टाकून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे जिरा पावडर किंवा धना पावडर असेल तेही तुम्ही टाकलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने सगळे मसाले आणि हळद टाकून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हे सगळं छान परतून झालं की आपण यामध्ये टाकणार आहोत एका बारीक चिरून पेस्ट केलेली टोमॅटोची प्युरी. तर टोमॅटोची प्युरी मी सेम भांड्यामध्ये करून घेतली होती, ज्यामध्ये आपण वाटण केलं होतं. तर मी इथे एका टोमॅटोची छान प्युरी केलेली आहे. तर प्युरी करताना टोमॅटोच्या आतमधल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. त्यामुळे आपल्या टोमॅटोचा आंबटपणा कमी होतो. प्युरी टाकायची आणि पुन्हा एकदा ही प्युरी छान कमी गॅसवरती परतून घ्यायची आहे. म्हणजे आपलं जे वाटण आहे त्याला थोडासा ओलसरपणा येतो. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हलवून सगळीकडे आपले पहिले जे जिन्नस होते ते सगळे आपल्या प्युरीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि कमी गॅसवरती ही प्युरी छान परतून घ्यायची आहे.
आता तुम्ही बघू शकता आपला मसाला छान असा परतून झालेला आहे. तर आपण यामध्ये 1 ते दीड वाटी इतकं पाणी घालायचं आहे. मी इथे 1 वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आणि छान ही जी प्युरी होती, आपला जो मसाला होता, तो छान उकळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता पाणी टाकल्यानंतर ह्याला थोडंसं तेल सुटायला लागलेलं आहे. छान आपला अंडा घोटाळ्याचा मसाला रेडी झालेला आहे. आता आपण टाकूयात मेन इन्ग्रीडियंट जो म्हणजे अंडा घोटाळ्यासाठी मस्ट आहे. तो म्हणजे पावभाजी मसाला. तर स्ट्रीट स्टाईल चव येण्याचं कारण म्हणजे यामध्ये पावभाजी मसाला टाकला जातो आणि यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. तर मी इथे 2 चमचे इतका पावभाजी मसाला ॲड केलेला आहे आणि 1 चमचा इतकं मीठ ॲड केलेलं आहे. आता आपले सगळे इन्ग्रेडियंट टाकून झालेले आहेत आणि अंडा घोटाळ्याचा मसाला रेडी झालेला आहे. साईडला आपली अंडी ही छान उकडली गेलेली आहेत, तीही पाहूयात. तर मी इथे तुम्हाला अंडे दाखवते. छान असं आपलं अंड उकडलेलं गेलं आहे. तर आपण आता हे अंडी सोलून घेऊयात. तर अंडी जेव्हा अंडी जुनी असतात म्हणजे एक 5-6 दिवसाची जुनी असतात, तेव्हा ती लगेच सोलली जातात. पण जर ती अंडी नवीन असतील 1-2 दिवसाचीच, तर ते सोलायला थोडंसं कठीण जातं. तर तुम्ही बघू शकता मी छान प्रकारे अंड माझं उकडलं गेलं आहे आणि ते सोलताही येत आहे. तर अंडी उकडताना एक काळजी घ्यायची आहे. जेव्हा आपण अंडी उकडतो, तेव्हा त्याच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ टाकलं की आपली अंडी छान उकडतात आणि त्यामध्ये आपल्याला 2 लिंबाच्या फोडी टाकायच्या आहेत, जेणेकरून आपलं जे पातेलं असतं ते काळं होत नाही. तर या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. मीठ आणि लिंबाच्या 2 फोडी. त्याने आपली अंडी छान उकडली जातात आणि पातेलंही खराब होत नाही. तुम्ही बघू शकता माझी अंडी छान उकडली गेली आहेत आणि साईडला आपला मसालाही छान शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, जी आपली अंडी आहेत, ती यामध्ये आपल्याला खिसणीच्या साहाय्याने खिसून या मसाल्यामध्ये टाकायचे आहेत आणि यालाच म्हणतात अंडा घोटाळा. कारण आपण जी अंडी उकडली आहेत, ती आपल्याला यामध्ये खिसून त्या मसाल्यामध्ये टाकायचे आहेत. ॲक्चुअली खाताना कळतच नाही की कोणते इन्ग्रेडियंट या भाजीमध्ये टाकले असतील. त्यामुळे कदाचित याला अंडा घोटाळा असं म्हणत असतील. खूप सुंदर आणि टेस्टी रेसिपी लागते. मी हळू-हळू सगळे 6ची 6 जी अंडी होती ती छान अशी खिसून यामध्ये टाकलेली आहेत. थोडेफार मोठे तुकडे राहिले तरीही चालतील. कारण शेवटी अंडं जेव्हा खिसतो तेव्हा त्याचे तुकडे राहतात. तर तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीने तुम्हालाही खिसणीच्या साहाय्याने ही अंडी जी आहेत ती आपल्या भाजीमध्ये टाकून घ्यायची आहेत. तुम्ही ही प्रोसेस एखाद्या डिशमध्ये केली तरीही चालेल आणि नंतर हे जे अंड्याचा खीस आहे तो भाजीमध्ये टाकला तरीही चालेल. मी खिसणी माझ्याकडे छोटी होती त्यामुळे मी डायरेक्ट भाजीमध्येच अंडी खिसून टाकली होती आणि नंतर छान असं हे परतून घेतलं. सगळं जे मिक्स करून घेतलं. 3 अंडी खिसून आणि नंतर राहिलेली सगळी अंडी मी खिसून यामध्ये टाकून घेतलेली आहेत. जर तुम्हाला थोडंसं पातळ ग्रेव्ही हवी असेल, तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तरीही चालेल. जेव्हा मी यामध्ये अंडी खिसून टाकली, तेव्हा मला ही भाजी थोडीशी घट्ट वाटली. त्यामुळे मी यात पुन्हा एकदा 1 वाटी इतकं पाणी टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि 5 ते 6 मिनिटं छान कमी गॅसवरती रटरट शिजून दिलं आणि सुंदर अशी आपली अंडा घोटाळा भाजी रेडी झाली आहे. छान आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घेऊयात. तर छान अशी मी हिरवी कोथिंबीर टाकून ही अंडा घोटाळ्याची रेसिपी गार्निशिंग करून घेतली आणि छान सर्व्ह केली. तुम्ही ही भाजी पावसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. खूप छान चविष्ट लागते. पावसोबत खूप छान लागते. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा. थँक यू.